पण आज सोबत आहे आणि मोक्षे पण आहे. तर काय वाटतं आपल्याला? नाव विजयभाऊ जाधव. विजूभाऊ जाधव आपल्या सोबत आहे. कधीपर्यंत विजूभाऊ जाधव रेल्वे आपली सुरू होईल असं काय वाटतं आपल्याला? असं काय अंदाजे 2 ते 3 वर्ष लागू शकते आणखी. हा 2 ते 3 वर्ष निश्चितपणे 1.5 वर्षात आपला जे आहे हा प्रोजेक्ट मित्रांनो इथून सुरू होणार आहे. आणि हा आपला या ठिकाणचा संतोष भाऊ हा 5वा व्हिडिओ आपण अरुणावती याच्यावर बनवलेला आहे. म्हणजे याच्या नमस्कार. वर्धा, यवतमाळ, नांदेड या आपल्या रेल्वेच्या आजच्या नवीन अपडेटमध्ये सध्या आपण दिग्रसच्या म्हणजे हर्सुल समोर असणारी अरुणावती नदी आपल्याला या साईडला दिसत आहे. आणि याच अरुणावती धरणावर मित्रांनो दिग्रसचं जे आहे तर चिरकुटा म्हणजे चिरकुटा येथे असलेला अरुणावती डॅम बनलेला आहे. आणि सध्या आपण या रेल्वे ब्रिजचं काम मित्रांनो मागेही दाखवलं होतं. त्यानंतर 2 महिन्यानंतर आता आपण बघू शकतो की या ठिकाणी आता शंटरिंगचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे. आणि शंटरिंगच्या कामानंतर इथंही स्लॅब टाकण्यात येईल. आणि या यवतमाळ आणि दिग्रस या जे 75 किलोमीटरचं डिस्टन्स आहे त्यामधील सर्वात मोठी ही नदी आहे. धावंडा नदीचे तर मित्रांनो आपले 5 ते 10 व्हिडिओ झालेले आहेत. परंतु ही अरुणावती नदी आहे आणि नदीला आपण आजही पाहतो पाणी आहे. आणि यामधलं सर्वात मोठा जो पूल आहे तर हा 750 मीटरचा आपल्याला पूल असलेला दिसतो. साधारणतः 4, 5, 6, 7 मोठे पिलर या ठिकाणी आहेत. आणि जे काम आहे तर ते अत्याधुनिक JCB मशीन असेल किंवा सगळं नवीन मशिनरीज आहेत मित्रांनो. या नवीन मशिनरीजच्या साहाय्याने हे काम आपल्याला या ठिकाणी सुरू असलेलं दिसतं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये 284.2 किलोमीटरचा हा जो टप्पा आहे तर या टप्प्यामधलं जे काम आहे तर आता पुलाचंच काम मित्रांनो फायनलाइज आहे. 184.2 किलोमीटर असलेल्या या टप्प्यामधलं दिग्रसमधलं हे फेज आहे. आणि दिग्रस ते दारवा या SMS कंपनीद्वारा हे काम आपलं चालू आहे. आणि या ठिकाणी जो आपला दिग्रस ते नांदेड इथं जुना पूल आहे या पुलाला लागूनच मित्रांनो 20 ते 25 मीटरवरती हा रेल्वेचा पूल बनतो आहे. आणि हा जो रोड आहे आपला हा रोड नागपूर आणि पुसद दिग्रस या मार्गे परभणी नांदेड या विभागाला जोडणारा म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाला कनेक्ट करणारा हा प्रोजेक्ट आहे तो रोड आहे. आणि त्याला नॅशनल हायवे 361C त्याचं नाव आहे. बऱ्याच लोकांना ते माहीत नाही. जो दिग्रसवरून आपल्या मूर्तिजापूरपर्यंत जोडतो. आणि आपले संतोष भाऊ पण आज सोबत आहे आणि मोक्षे पण आहे. तर काय वाटतं आपल्याला? नाव विजयभाऊ जाधव. विजूभाऊ जाधव आपल्या सोबत आहे. कधीपर्यंत विजूभाऊ जाधव रेल्वे आपली सुरू होईल असं काय वाटतं आपल्याला? असं काय अंदाजे 2 ते 3 वर्ष लागू शकते आणखी. 2 ते 3 वर्ष निश्चितपणे 1.5 वर्षात आपला जे आहे हा प्रोजेक्ट मित्रांनो इथून सुरू होणार आहे. आणि हा आपला या ठिकाणचा संतोष भाऊ हा 5वा व्हिडिओ आपण अरुणावती याच्यावर बनवलेला आहे. म्हणजे याच्या ज्याला बेसमेंट म्हणतो आपण काम बेसमेंटच्या कामापासून आजतागत जेवढं हे आहे अपडेट आहे मागील 2-3 वर्षापासून मी सातत्याने देत आहे. आणि बरेच लोकांचे प्रश्न असते काम किती झालं, काम केव्हा होणार. तर काम हे मोठं आहे परंतु पहिला टप्पा याचा सुरू झालेला आहे. आणि दिग्रस ते यवतमाळ हा जो फेज आहे याच्यामध्ये टनल जे आहे तर टनल एकाच ठिकाणी आहे. आणि पुसदपासून उमरखेडपर्यंत 3 ठिकाणी टनल आहेत. शिळोणा भागात असेल किंवा मग आपला इथं वसंतपूर खर्ड्याला तर या ठिकाणी. परंतु पुसद आणि यवतमाळपर्यंत जो सर्वात मोठा ज्याला आपण ओव्हरब्रिज म्हणूया यवतमाळ नांदेड या आपल्या ड्रीम प्रोजेक्ट 284 किलोमीटरचा आहे. आणि हा जो टनल आहे वसंतपूर खर्डा या ठिकाणचं मित्रांनो हे टनल आहे. आणि या टनलची जी साधारणतः लांबी आहे तर ती 1400 मीटरची आहे. हा वसंतपूर खर्डा इथून हे काम मित्रांनो चालू होत आहे. आणि हे टनल सेवानगरपर्यंत असणार आहे. आपण त्या साईडची बाजू तुम्हाला दाखवलीच होती. आणि इथनं जे काम आहे मित्रांनो हे SMS कंपनीचं म्हणजे दिग्रसच्या स्टेशनपासून समोर आहे. आणि इकडली कंपनी ही वेगळी आहे. आणि हा जो भाग इकडं आता जातो आहे तर हे पुसद वन विभाग ज्याला म्हणतो आपण. तर इथून बेलगावांपासून जे आहे पुसद वन विभाग तिकडं काम सुरू आहे. आणि आपल्या उमरखेडपर्यंत आणखीन 2 मोठे टनल मित्रांनो त्यामध्ये आहेत. आणि हा 1.5 किलोमीटरचा जो टनल आहे तर हा इथं बनत आहे. लेबरला ऑक्सिजन जाण्यासाठी साईडला आपल्याला ऑक्सिजनचं एकंदरीत ती यंत्रणाही केलेली आहे. आणि या टनलच्या माध्यमातून आपली ही ट्रेन लेट का होत आहे तर ते लेट होण्यामागची कारणंही मित्रांनो ही आहेत. कारण या ट्रेनमध्ये म्हणजे या बेंचमध्ये तर मित्रांनो इथं जे आहे टनलच्या साईडचा बाजू जो पहाड खोदलेला आहे आणि त्या साईडला इथंच कंपनीच्या आपल्याला अनेक गाड्या असलेल्या दिसतात. आपण ते बघू शकतो त्या साईडला गाड्या आहेत. आणि हाच रस्ता पुसद तिथंच कंपनीचं त्या कार्यालय पण आहे.
हे बुधवार आणि आता आमचे सकाळी जवळपास 6 वाजलेले आहेत आणि आता बघता इथं याची सकाळी 5 वाजता रेलचेल चालू झालेली आहे. भरपूर जे त्यांचे जे हे आहेत वर्कर आणि त्याचे ट्रक वगैरे साहित्य ते सकाळी 6 पासूनच कामाला लागलेले आहेत आणि एकदम फास्ट गतीने काम चालू आहे. मित्रांनो, आता तुम्ही बघता की तिथं नाल्यामध्ये थोडं पाणी लागल्यामुळं ते सकाळी पाणी काढत आहेत. आणि आता हा जो रेल्वे मार्ग आहे मित्रांनो, हा आहे जवळपास 80 लाख जे लोक आहेत. आम्ही जे व्हिडिओ टाकायला आलो मित्रांनो, हे काय आम्ही असंच टाकत नाही आहे, कारण की 80 लाख लोक याच्यामुळे नफ्यामध्ये येणार आहेत. मित्रांनो, आज जर आपल्या इथं जर समजा एखादं जर तुम्हाला काही उत्पादन तुमचं विकायचं असलं, म्हणजे आज जर तुम्हाला दूध विकायचं असलं तर आपल्या इथं समजा जर 50 रुपये 60 रुपये लिटर जर दूध असलं मित्रांनो, तर ते तुम्ही रेल्वेमध्ये फक्त 20 रुपये तिकीट काढून तुम्ही यवतमाळला जाऊन विकू शकता चांगल्या भावामध्ये, पाणी न टाकता. तर ते हे असा फायदा जो आहे तो या रेल्वेमुळे होणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो म्हणजे सिरियसली थोडंसं घ्या, याच्यामध्ये पूर्ण म्हणजे विद्यार्थी याच्यामुळे फायद्यामध्ये राहणार आहे मित्रांनो, की आपली जी उपराजधानी आहे महाराष्ट्राची, तर ती उपराजधानी आपल्या इथून जवळपास हाकेच्या अंतरावर आल्यासारखी झालेली आहे आता या रेल्वेमुळं. मित्रांनो, आज जर आपण जर बघितलं तर बाय बस जर जायचं म्हटलं तुम्हाला जवळपास नागपूरला जायसाठी तुम्हाला 600 ते 700 रुपये फक्त जायचं तिकीट लागते. म्हणजे जाणे जर पकडलं मित्रांनो 1,500 रुपये तुम्हाला तिकीट लागते. पण मित्रांनो, हे जर रेल्वे प्रकल्प सुरू झाला तर तुम्ही जास्तीत जास्त इथं जवळपास 50 ते 100 रुपयामध्ये तुम्ही नागपूरमध्ये जाऊ शकता, प्रवास करू शकता. आणि जे मित्रांनो आर्थिकदृष्ट्या जे आपले होतकरी विद्यार्थी आहेत यांच्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. आणि मित्रांनो, आपलं नाशिक जे आपलं नागपूर जे आहे मित्रांनो, तर ते जे आहे ते आपली देशाची एकदम सगळ्यात फास्ट डेव्हलपमेंट होणारं शहर झालेलं आहे. कारण की त्या आपण जर जातो नागपूरला मित्रांनो, जो तो ब्रिज आहे नागपूरचा, म्हणजे खालून तिथून गाड्या जातात आणि वरूनसुद्धा एक रस्ता झालेला आहे. तर मित्रांनो, आशियामधला सर्वात मोठा ओव्हरब्रिज ज्याला म्हणतो आपण, म्हणजे डबल, म्हणजे खाली रस्ता आणि वर पण, तो आशियामधला सर्वात मोठा ओव्हरब्रिज तिथं नागपूरला झालेला आहे. ते तर रस्त्याची खूप डेव्हलपमेंट झालेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये एम्स आणि IIT आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, जे की भारतातलं सर्वात मोठं इन्स्टिट्यूट नागपूरला आहे. तर याच्यामध्ये फ्री ऑफ चार्ज एकदम फुकटमध्ये नागपूरला तुमचा कॅन्सरसाठी इलाज होऊ शकतो. तर हे जे या रेल्वेमुळं जे आहे मित्रांनो, जे सर्व जे आहेत आपले विद्यार्थी, रुग्ण आणि सर्व समाजातील सर्वच घटक मित्रांनो, म्हणजे याच्यामधून रिक्षा चालकापासून तर मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वांसाठीच ही रेल्वे खूप फायद्याची राहणार आहे. आता आम्ही आलेलो आहे मित्रांनो नवीन लोकेशनवर. तर आता हे बघता तुम्ही की इथं जे आहे, आता हे सगळ्यात मोठी नदी आहे आमची दिग्रस तालुक्यामधली. हा सर्वात मोठा पूल आहे मित्रांनो. याचं काम जे आहे ते जवळपास आता 80 ते 90% पूर्ण झालेलं आहे. आम्ही तुम्हाला काल बी त्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ टाकला आणि आम्ही जिथंसुद्धा गेलो तिथं तुम्हाला नेहमी अपडेट देत राहतो. आणि मित्रांनो, आमचे जे बडे सर आहेत त्यांचं तुम्ही चॅनल फॉलो करत जा, कारण की आमच्या त्या चॅनलवर जवळपास आम्ही 3 ते 4 हजार व्हिडिओ या रेल्वेचे टाकलेले आहेत. हा मित्रांनो राष्ट्रीय प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये हा ड्रीम प्रोजेक्ट आहे मित्रांनो, कारण की याच्यामध्ये मुख्य विदर्भ आणि मराठवाडा जोडणारा हा प्रकल्प आहे. आता आपण बघू शकता की आम्ही या ब्रिजवर आलेलो आहे आता, आणि इथून ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे वर. तर खाली दाखवा, नदी खूप मोठी आहे आणि इथून बघू शकता की बघा हे जे काम आहे हे पूर्ण झालेलं आहे. रेल्वे ब्रिज दाखवा. तर हे ब्रिजचं जे काम आहे ते जवळपास आता 50 ते 70% पूर्ण झालेलं आहे. आणि याच्यात मुख्य अडथळा होता मित्रांनो पूर्ण या ब्रिजचा या रेल्वेमध्ये. परंतु आता आम्ही जर ते होतं म्हणजे त्यांच्या याच्यावर जे होतं म्हणजे जे प्रोजेक्ट होता, प्रोजेक्टवर सर्वात मोठी अडचण जी होती मित्रांनो, तर ती होती मित्रांनो ज्या नद्या होत्या, नद्या आणि टेकड्या. तर याच्यामध्ये त्यांच्या जे सर्वात मोठं त्यांच्यासमोर आव्हान होतं मित्रांनो. तर ते जे आव्हान जे आहे जवळपास आपले जे आता कळंबपासून तर समजा आता आपल्या दिग्रसपर्यंत, तर जे नदी आणि जे डोंगर होते याचं जे आव्हान होतं ते जवळपास ते 70 ते 90% आज त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. कारण मित्रांनो हे जे आहे, कारण की पाण्याचा प्रवाह कुठं खंडित न करता आणि पावसाळ्याचा काही हे न होता, म्हणजे डिस्टर्ब न होता त्यांची काम एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि मित्रांनो इथं जे आहे यांनी हा जो रेल्वेचा प्रोजेक्ट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आम्ही सांगितलं अगोदरच की याच्यामध्ये कोणताही तुम्हाला सिग्नल येणार नाही आणि तुम्हाला इथं कोणतं रेल्वे गेट दिसणार नाही. तर त्यामुळं
हा जो रेल्वे प्रोजेक्ट आहे हा अत्याधुनिक पद्धतीने झालेला आहे आणि ही जी रेल्वे आहे तर ही डिझेलवर राहणार नाही, ही राहणार आहे मित्रांनो आपल्या लाईनवर. आणि रेल्वेची लाईन जी सेपरेट राहते ही 1 मिनिटंसुद्धा जात नाही. आता आपण बघता मित्रांनो सकाळची आता जवळपास 6 वाजलेले आहे आणि इथं बघा आता गाड्याची रेलचेल चालू झालेली आहे. आपण बघू शकता सकाळीच गाडी आलेली आहे आणि यांचं कामसुद्धा जोमात चालू आहे. आपण बघू शकता मित्रांनो. आणि लवकरात लवकर आपण अपेक्षा करू की जे आपले 80 जे 90 लाख लोक जे आहेत की ज्याच्यामुळं ही रेल्वेचा ज्यांना फायदा होणार आहे तर या 80 ते 90 लाख लोकांचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याच्यातला 90 लाख लोक या रेल्वेचा फायदा घेणार आहेत यवतमाळपासून ते नांदेडपर्यंतचा. याच्यामध्ये 6 जिल्हे आणि जवळपास 25 ते 30 तालुके याच्यामध्ये अटॅच होणार आहेत. आणि याच्यामध्ये लोकसंख्या जी याच्यासोबत प्रभावित होणार आहे ती आहे जवळपास 80 ते 90 लाख. त्यामुळं हा ड्रीम प्रोजेक्ट आहे मित्रांनो. आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. फायनली आपण जो आहे तर आपला वर्धा यवतमाळ नांदेड हा आपला जो ड्रीम प्रोजेक्ट आहे मित्रांनो. आणि यावरचा जो की एका साईडला आपला हा दाखवा सर, हे पुसदचा जो मित्रांनो बायपास आहे. पुसद आपल्याला इथून बोर्ड पण दिसत आहे. हा पुसद रोड जातो आहे आणि या डाव्या साईडला तिथे आपल्याला बोर्ड आहे दिसत आहे की दिग्रस आणि मानोरा इथून डाव्या साईडनं बायपास जातो आहे आणि दिग्रस हा या साईडला जातो आहे. आणि आता फायनली मित्रांनो हा जो पूल आहे याच्यावर स्लॅब पण टाकलेला आहे आणि सध्या इथलं जे पॅचेस आहे पूर्ण भरलेलं आहे. आणि यावरतीच मित्रांनो आपली जी आहे तर हा इथला जो पूल आहे तो पुसद बायपासला कनेक्ट करतो आणि या माध्यमातून आता याचं काम आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे. आणि मित्रांनो काल जे आपण आहे काल पूर्ण यवतमाळ आणि याच्यामध्ये एकूण 27 स्टेशन आहेत, ज्यामध्ये पहिलं स्टेशन जे आहे मित्रांनो ते भिडीचं असणार आहे, ज्या ठिकाणी थांबा असेल. आणि त्यानंतर दुसरं जे आहे देवडीचं स्टेशन आहे. देवडीचं स्टेशन याही ठिकाणी क्रॉसिंग असेल, कारण या 284 किलोमीटरच्या याच्यामध्ये देवडीनंतर मग मित्रांनो मुख्य स्टेशन आहे कळंब हा देखील एक तहसीलचं ठिकाण आहे. आणि कळंबनंतर मग आहे एकंदरीत यवतमाळ. आणि यवतमाळ याच्यानंतर मग याच्यामध्ये शिवडोना, लाडखेड आणि मग नंतर दारवा जंक्शन मित्रांनो. तर हे स्टेशन आहे. त्यानंतर मग दारव्यापासून जसं आपण निघलो, कारण दारव्याला आपल्याला माहीत आहे की मोतीबाग जंक्शन आहे, तिथून शकुंतला यवतमाळ ते अचलपूरपर्यंत मित्रांनो चालायची. तर त्याच ठिकाणी दारवा जंक्शन असेल. आणि दारव्यानंतर मग जसं आपण दिग्रसकडं वळणार आहोत तर त्या ठिकाणी मग अंतरगाव हे देखील स्टेशन असणार आहे. अंतरगाव स्टेशन नंतर हर्सुल पण स्टेशन असणार आहे. काल आमचे इथले मित्र आहेत वाईगोडचे, त्यांनी सांगितलं रामेश्वर सानप यांनी की वाईगोड पण स्टेशन आहे, परंतु वाईगोड स्टेशन आहे की नाही आहे तर ते त्या रेल्वेच्या याच्यामध्येच सध्या या कंपनीमध्येच कामाला आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार वाईगोड पण स्टेशन मित्रांनो असणार आहे. आणि हर्सुल वाईगोड नंतर मग सरळ जी रेल्वे आपल्या सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे हा दिग्रसचाच मित्रांनो भाग आहे. हा परिसर दिग्रसचाच आहे. याचे अनेक व्हिडिओ आपण बनवले. मग दिग्रसहून जशी रेल्वे निघेल मित्रांनो तर त्यानंतर मग बेलगव्हाण एक स्टेशन आहे. बेलगव्हाण आणि त्या बेलगव्हाणच्या पॅचेसमध्ये या सगळ्या याच्यामध्ये 2 जे टनल आहे, एक वसंतपूर खर्डा या ठिकाणी, ते टनलचं पण मित्रांनो काम आहे. आणि बेलगव्हाण नंतर मग पुसद जाईल. पुसद नंतर मग हर्षी एक मुख्य स्टेशन आहे. त्यानंतर शिवडोना स्टेशन आहे. आणि मित्रांनो हर्षीला पण क्रॉसिंग स्टेशन देण्यात आलेलं आहे. मग त्यानंतर मित्रांनो जे आहे उमरखेड आणि हदगाव हे पण मुख्य त्यामधील स्टेशन आहे. त्यानंतर मग बामणी एक स्टेशन असेल. बामणीनंतर जे आहे तर वारंगा फाटा, ज्या ठिकाणची खिचडी फेमस आहे, मी कालही सांगितलं होतं, ते पण एक स्टेशन आहे. त्यानंतर मालटेकडी आणि मधलं एक गाव आहे, त्याचं सध्या मला नाव आठवत नाही आहे. तर ह्या सगळ्या स्टेशन अंतर्गत मग सरळ आपली रेल्वे मित्रांनो नांदेड जे आहे त्या नांदेड मुख्य स्टेशनला पोहोचेल. आणि विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या या रेल्वेमध्ये एकंदरीत जे आहे तर वाशिम जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल आणि नांदेड जिल्हा असेल, या तिन्ही जिल्ह्यांना कनेक्ट करणारी मित्रांनो ही आपली रेल्वे आहे. आणि हिचं काम सध्या जे आहे तर दिग्रस परिसरामध्ये आपण पूर्ण काम दाखवलं. आणि दिग्रस असेल, त्यानंतर आपला पुसद विभाग असेल, त्यानंतर दारवा असेल, यवतमाळ असेल आणि कळंब याही साईडचे मित्रांनो आपण अपडेट नेहमी दिले. कळंबपर्यंत आता ही रेल्वे 37 किलोमीटर सुरू झालीच आहे. आणि आता या परिस्थितीमध्ये ही रेल्वे केव्हा सुरू होईल हाच नेहमी सगळ्यांचा प्रश्न असतो. निश्चितपणे मित्रांनो ही सुरू होणार आहे. आणि पुसद साईडला जे आहे मित्रांनो ते टनल जास्त आहेत, तर त्या माध्यमातून थोडा वेळ तिकडं लागणार आहे. परंतु दिग्रसपासून यवतमाळपर्यंत जो साधारणतः 75 किलोमीटरचा एकंदरीत फेज आहे, तर या फेजमधील कामं मित्रांनो आपल्याला प्रगतीपथावर असलेली दिसतात. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आता पुन्हा डेली अपडेट आपले राहणारच आहेत. भेटूया आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.
तर मित्रांनो आपण जे आहे तर आता खाली जातो आहे. इथं पुसद हा आपला बायपास चालला आहे आणि हे असे जे ट्रक आहे मित्रांनो, तर हे ट्रक देखील आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्याच कामावर चाललेले आहेत आणि सध्या वर्दळ हे सुरू झालेले आहे. आणि हा मित्रांनो पूल आपल्याला एकदा खालून पण दाखवण्याचा प्रयत्न मी करत आहे. हा पूल खालून असा जबरदस्त म्हणजे आता पूर्ण झालेला आहे. तर हे काम आणि याच्यामध्ये एकूण जे अंतर आहे तर त्यानुसार तर हा मित्रांनो खालचा भाग आहे वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे पुलाचा. इथे आपल्याला काम जे आहे मित्रांनो तर खालून हे पूर्ण झालेलं दिसतं. आपण या परिस्थितीमध्ये बघू शकतो की आता जो पूल आहे वरून तर आपण दाखवलेलाच आहे, पण खालून मित्रांनो या एका याच्यामध्ये मी सध्या म्हणजे इथून 2-2.5 फूट आहे, त्या एका याच्यामध्ये पण व्हिडिओमध्ये ह्या कॅबिनमध्ये येत नाही. याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की हा किती मोठा पूल आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रोजेक्ट मित्रांनो लवकरात लवकर पूर्ण होईल हीच आपण अपेक्षा या ठिकाणी बाळगूया. मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामासंदर्भात आपण सांगितलं होतं की पुसद विभागात आपले बरेचसे जे प्रेक्षक आहेत की पुसद भागातील शूटिंग आपण घ्यावी. तर आपण मित्रांनो आता बघू शकता सध्या पुसद वन विभागातील हे जे धुंदी घाट आहे आणि बेलगव्हाण परिसर आहे, या दोघाच्या मधली मित्रांनो ही आपल्याला शूटिंग असलेली दिसते. या साईडला आपण बघू शकता की इथून जे टनल असणार आहे त्या टनलसाठी ही भर किती आपली मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो की साधारणतः 30 ते 35 फुटापेक्षा जास्त या ठिकाणी आपल्याला वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेची भर असलेली दिसते. आणि या साईडलाही आपण बघू शकतो की कारण रेल्वेचं जे ट्रॅक असते मित्रांनो तर ते ट्रॅक एकंदरीत आपल्या रोडसारखं नसते, तर त्याला एका लेवलमध्ये आणण्यासाठी कारण हे आपण बघतो की पुसद वन विभागातील जो काही हा जंगलाचा परिसर आहे तर या परिसरामधून ही मित्रांनो ट्रेन जाणार आहे आणि या ट्रेनच्या माध्यमातून जी टनल असणार आहे आणि याच्या कामाला सुरुवात लेट होण्याचं कारण एवढंच आहे कारण वन विभागाच्या वेगवेगळ्या परमिशन असतात आणि या 285 किलोमीटरच्या याच्यामधला पहिला जो आहे वर्धा ते कळंबपर्यंतचा टप्पा मित्रांनो सुरू झालेला आहे. आणि आज आपण पुसद विभागामध्ये आलेलो आहोत आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन आपल्या चॅनलवर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही ट्रेन मित्रांनो विदर्भ व मराठवाड्याला जोडणारी, विदर्भ व मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी वाढवणारी आणि आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी असे. गुड मॉर्निंग. आपण आता वर्धा यवतमाळ नांदेडच्या ज्या लोकेशनला आहे तर तो धावंडा नदीवरचा जो मित्रांनो पूल आपण पहिले दुरून दाखवायचो, तर आता आपण बघू शकतो की याचं जे आहे स्लॅब हा टाकलेला आहे आणि स्लॅब टाकल्यानंतरची जी परिस्थिती आहे इकडून आपण धावंडा नदी बघतो आहे. धावंडा नदी जात आहे आणि याच साईडला इथून जे आहे मित्रांनो तर दिग्रजचं रेल्वे स्टेशन जे आहे तर ते 1.5 ते 2 किलोमीटर असणार आहे. ही दिग्रजच्या साईडला आपली नदी जात आहे आणि पुढं जे आहे थोडं सेंटरिंगचं टाकलेलं आहे मित्रांनो काम. येत्या काही दिवसातच साधारणतः 1 महिन्यात हा पूल जो आहे याचं काम पूर्ण होईल. कारण आपण साधा आपला घरचा 500 फुटाचा स्लॅब जरी टाकायचा असला मित्रांनो तरी त्याला उशीर होतो, त्याला वेळ लागतो. तरी या अशा कामाला वेळ हा लागणारच आहे. परंतु जे काम चालू आहे आता मागच्या 15 दिवसापूर्वी आपण पाहिलं होतं की हा पॅचेस जो आहे तो भरायचा बाकी होता, परंतु आता ज्या सिच्युएशनमध्ये संपूर्ण आपण मागे अनेकदा हा आपला या ठिकाणचा 5वा व्हिडिओ आहे तर अनेकदा आपण दाखवण्याचा प्रयत्न केला की याचं जे आहे तर कशा सिच्युएशनला म्हणजे कुठपर्यंत याचं काम झालेलं आहे. तर या भागात मित्रांनो इथनं ते हर्सूलपर्यंत म्हणजे दिग्रजपासून तर हर्सूलपर्यंत साधारणतः 15 पूल येतात, ज्यामध्ये हर्सूलच्या नदीवरचा पूल जो आहे मित्रांनो तो सर्वात मोठा आहे. तो साधारणतः 900 मीटरपेक्षा जास्त तो पूल आहे. आणि हाही पूल आपण बघितलं तर हा पूल पण मित्रांनो 300 मीटरपर्यंतचा आहे. आणि मग या माध्यमातून हे 2 पुलं या परिसरातील सर्वात मोठे 2 पुलं आहे. कारण ह्या अरुणावती जे आहे मित्रांनो ते अरुणावती नदीवरील ज्याचं आपलं चिरकुटा डॅम जो आहे यवतमाळ जिल्ह्यातला हा प्रमुख डॅम आहे. आणि हे जे आहे मग त्याच अरुणावती नदीची जी आहे मित्रांनो तर धावंडा ही एक उपनदी आहे. तर ह्या सगळ्या माध्यमातून आज रेल्वेचं काम आपल्या दिग्रज परिसरामधलं आपल्याला या प्रगतीपथावर असलेलं दिसतं. येत्या काही काळातच जसे जसे अपडेट आहे हे रोजचे तर आपण मित्रांनो टाकतच जाऊ. एका लोकेशनला मित्रांनो हा आपला कदाचित 5वा ते 6वा व्हिडिओ असेल, परंतु ज्या वेळेला आम्ही मॉर्निंग वॉक करतो आणि मॉर्निंग वॉकसोबतच मित्रांनो आपल्याला जी आहे तर ते व्हिडिओ आपले दाखवण्यात येतात. म्हणजे काही स्पेशल पर्टिक्युलर टाईम आपल्याला काढावं लागत नाही. सकाळी मॉर्निंग वॉक ह्या माध्यमातून होतं आणि मग मॉर्निंग वॉकसोबतच आपले मित्रांनो या रेल्वेची माहिती आपल्याला घरबसल्या पोहोचत आहे.
आणि आता आपल्या येणाऱ्या काही काळातच मित्रांनो आता आपल्याला 1100 फॉलोअरची फक्त कमतरता आहे. आपलं 10,000 फॉलोअर, ज्याला या सोशल मीडियाच्या भाषेत 10K आपण म्हणतो, तर हे आपल्या सपोर्टमुळं शक्य झालं आहे. आणि आपल्या सगळ्याच्या सपोर्टमुळं जे एकंदरीत आपले व्हिडिओ मित्रांनो आजपर्यंत बनले, त्याला आपण भरघोस असं प्रेम दिलं, बऱ्याचशा व्हिडिओला शेअर देता, लाईक देता. तर ही आपल्याला वर्धा यवतमाळ नांदेडची 284 किलोमीटरची मित्रांनो जी आपला प्रोजेक्ट आहे त्या संदर्भात जी माहिती आहे आपण अपडेट करणारच आहोत. आणि लवकरच आपण येत्या 15 दिवसाच्या आत उमरखेड आणि पुसद याही परिसरातील मित्रांनो अपडेट आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. ही आजची आहे मित्रांनो अपडेट. भेटूया पुढील अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चालू करतो. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आले नवीन लोकेशनसाठी. आता हा बघा तुम्ही, आता हा आहे वर्धा आणि नांदेड रूट. याचं जवळपास काम आमच्या दिग्रसपर्यंत 70 ते 80% झालेलं आहे. येणाऱ्या काही महिन्यामध्येच जी कळंबपर्यंत रेल्वे आलेली आहे ती आमच्या दिग्रसपर्यंत येणार आहे. आणि आता बघा हे प्रत्येक जे गावावर जोडलेले आहे त्या रस्त्याने, तर आम्ही त्या गावाच्याच रोडवर आहे. आता हे वरून रेल्वे गेलेली आहे मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी या प्रकारची यांनी पुलाची बांधणी केलेली आहे. म्हणजे असे कोणते अवजड वाहन आणि कोणते जरी गेले तरी या गावाची जे मेन ट्रॉफिक आहे, जो रस्ता आहे, तो कुठे डिस्टर्ब नाही झाला पाहिजे, त्या हिशोबाने याची पूर्ण बांधणी केलेली आहे. त्यानंतर याची जे पिचिंग वगैरे बघा तुम्ही, हे दगड वगैरे लावून म्हणजे समोरचा 100 वर्षाचा प्रोजेक्ट विचार करून प्रोजेक्ट तयार केलेला आहे मित्रांनो. आणि समोर जे आहे तिकडे दाखवा सर, ते समोर आपल्याला दिसते की जे नदीवरचे जे ब्रिज आहे त्याचं बी काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आणि आता आमच्या समोरचं जे आहे ते बडे सर्व्हिस स्टेशन, बोला बडे सर. तर निश्चित मित्रांनो आपण बघू शकतो की हा वर्धा यवतमाळ नांदेडचा जो रेल्वे आहे, तर याचं सिंगल ट्रॅकचं सगळं नियोजन झालं आहे. आणि मग पुन्हा भविष्यामध्ये जर यामध्ये डबल ट्रॅक मित्रांनो करायचा असल्यास सगळी जमीन जी आहे, तर आपण बघू शकतो की या साईडपर्यंत इथपर्यंत रेल्वेची जमीन आहे आणि तिकडल्याही साईडनं मित्रांनो ती जमीन आहे. म्हणजे ह्या सर्व विदर्भ आणि मराठवाडा, म्हणजे ज्याला आपण नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया, आणि याच्या मधली जे आहे आपल्याला साऊथमध्ये जरी जायचं असेल तरी हे लोकेशन मित्रांनो छान आहे. आणि इथलं आणखीन एक महत्त्वाचं की जी बंजारा काशी आहे मित्रांनो, पोहरादेवी, ते देखील इथून आपल्या दिग्रसच्या स्टेशनवरून जवळ असणार आहे. हा प्रोजेक्ट केव्हा सुरू होणार याचे नवीन नवीन अपडेट, आता हा अपडेट आम्ही पहिल्यांदाच देत आहे, जो की काठीचा हा रेल्वेचा मित्रांनो ओव्हरब्रिज आहे. खालून जे आहेत काठीला गाड्या जातील. आणि निश्चितपणे हा प्रोजेक्ट कधी सुरू होणार, तर येणाऱ्या 2027 पर्यंत हा म्हणजे पुसद ते यवतमाळ पर्यंत सुरू व्हायला काही हरकत नाही, जे आपल्याला कामाची परिस्थिती पाहून वाटतं. धन्यवाद. तर मित्रांनो नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवर आलेला आहे. आम्ही वॉकिंग करत असतानाच आता सध्या 5:45-6 वाजलेले आहेत. 6 वाजलेले आहेत आणि आपण बघू शकतो की हा जो आपला पूल आहे मित्रांनो, जो पुसद बायपासला जोडतो, तर हा रेल्वेचं काम आता आपल्याला पूर्ण होताना दिसतं. 284 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये आपण डेली अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो. काल आपल्या पुसदचे इंस्टाग्राम जे आहेत, तर ते जाधव आहे ना, आदित्य जाधव, त्यांनी पण इथला व्हिडिओ टाकला. पुसदहून आधी आहे आणि दिग्रसवरून आम्ही तर डेलीच आहो. ह्या सगळ्या या बेंचेसमधले आपण व्हिडिओ जे मित्रांनो ते दाखवत असतो. आणि बघू शकतो आपण हा आपला स्टेट हायवे पुसदकडं जातो आहे. आणि येणाऱ्या काही काळातच मित्रांनो आपल्याला या ट्रेनमध्ये बसायला मिळणार आहे. ही होती मित्रांनो आजची अपडेट. आपल्या पेजला फॉलो करा. यवतमाळ नांदेड याचं काम आपल्याला जे आहे तर आता जे पोझिशनमध्ये आहे, तर या ठिकाणी मोठमोठ्या ज्या आपले क्रेन आहेत किंवा मोठमोठ्या मशिनरीज आहेत त्या माध्यमातून हे JCB आपण पाहू शकतो. तर या माध्यमातून आता जे मागे आता कालच आपण एक व्हिडिओ बनवला तिथला पण पुलाचा, आणि हा आपण जो पुसद बायपास जातो आहे दिग्रसवरून मानोरा, इथंच आपण पूल बघू शकतो. विठोरा पूल दाखवा इकडं. तर हा पूल आहे मित्रांनो, याचं काम पण पूर्ण झालेलं आहे. आणि याच्यावर स्लॅब जे आहे येत्या काही दिवसातच स्लॅब पडणार आहे. आणि स्लॅब पडल्यानंतर तिथं पटऱ्या तर आलेल्याच आहे. 284 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये आपल्याला वाटत असेल की काय रोज रोज तेच अपडेट देते, परंतु या माध्यमातून जे काही मित्रांनो नवीन आम्हाला दिसतं तर ते नवीनच आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हा जो आहे तर SMS कंपनीद्वारा आपल्या सेवानगरच्या परिसरापासून म्हणजे दिग्रसच्या इसापूर रेल्वे स्टेशनपासून तर यवतमाळपर्यंत, आणि यवतमाळचा जो दारव्हा ते यवतमाळ हा टप्पा आहे तो राजेश्वरी कंपनी करत आहे. आणि समोर जी आहे ते पटेल इंजिनिअरिंग कंपनी करत आहे. या कंपनीच्या माध्यमातून 284 किलोमीटरचा आपला रस्ता जो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे म्हणून फेमस आहे. आणि यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं काय आहे की संत शिवालाल महाराज यांचं मंदिर जे आहे
तर इथल्या दिग्रजच्या रेल्वे स्टेशनवरून मित्रांनो फक्त आपल्याला 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती पोहरादेवी जे बंजारा समाजाची काशी आहे ते पण जवळ आहे. आणि येत्या काही काळातच मित्रांनो हा प्रोजेक्ट आपल्या सर्वांच्या सेवेसाठी हाजीर होणार आहे. कारण की आता जे आपण रेल्वेचे रूट पाहिले ते दिवसेंदिवस त्याची संख्या वाढत आहे. आणि ही जी SMS कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातूनही आज काम जे आहे तर ते काम आपलं प्रगतीपथावर असलेलं दिसतं. मोठे मोठे टँकर असेल आणि या कंपनीद्वारा लागणारं जे सगळं काही मशिनरीज आहे तर ते अत्याधुनिक आहे. लेबरची संख्या मित्रांनो इथं आणि मशिनरीची संख्या याही साईडला आपण पाहतो की अन्य याच्यामध्ये हा प्रोजेक्ट आता आपल्याला डेव्हलप होत असलेला दिसते. धन्यवाद मित्रांनो. सध्या मॉर्निंग वॉक करता करता आपण वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेचा प्रोजेक्ट आपण दाखवतो आहे. आणि एकंदरीत जे काही ज्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आहे हे इथं आपण काम बघू शकतो की जेणेकरून या ठिकाणी रेल्वेचं तिकीट बुकिंग किंवा इतर अन्य कुठलंही ऑफिस राहू शकते है ना. आणि इथून मग या साईडहून त्या साईडला पटरी क्रॉस करण्यासाठी कदाचित हा ओव्हरब्रिज पण असू शकतो है ना, म्हणजे याला हे करण्यासाठी. तर या सगळ्या माध्यमातून आज आपण बघू शकतो की वर्धा यवतमाळ नांदेड जे इसापूर दिग्रसचं रेल्वे स्टेशन असणार आहे मित्रांनो ते दिग्रसवरून 2 किलोमीटरच आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मग आता रेल्वे स्टेशनमध्ये जे काही कामं चालू आहेत साईडलाच इथून अर्ध्या किलोमीटरवर 500 मीटरवर रेल्वेच्या पटऱ्या आलेल्या आहेत मित्रांनो. आणि आज पाहतोय आपण की दर 8 दिवसाला काही ना काहीतरी तुम्हाला वाटत असेल की काय रोज रोज तेच कंटेंट टाकतात, परंतु इथे मित्रांनो काही ना काहीतरी नवीन काम आम्हाला दिसतं. काम हे सकाळी 5 वाजताच सुरू होतं आणि 5 नंतर मग दिवसभर वेगवेगळ्या शिपमध्ये SMS कंपनीद्वारा हे काम इथं बनवण्यात येत आहे. आणि हे काम जे पाहतोय आपण तर आज तिथे ते कठडे लावलेले आपल्याला दिसतात, बॅरिकेटिंग केलेलं आहे. कारण की हा स्टेशनचा जो परिसर आहे तर या स्टेशनच्या परिसरामधील कामाची जी प्रगती आहे दर 8 दिवसाला आपल्याला काही ना काही बदल होताना दिसतो. काल एका आपल्या व्ह्यूअरची कमेंट आली होती की इथनं नांदेडचं डिस्टन्स किती आहे, तर इथनं नांदेडचं डिस्टन्स बाय रोड 160 किलोमीटर येतं आणि बाय ट्रेननी जर आपण बघितलं तर हे डिस्टन्स आहे 140 किलोमीटरच्या समथिंग हे डिस्टन्स येतं. कारण एकूण 284 किलोमीटरचा हा आपला वर्धा यवतमाळ नांदेडचा टप्पा आहे, ज्यामध्ये आपल्याला वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा व इथूनच मित्रांनो 4 किलोमीटर वाशिम जिल्हा आहे. वाशिम जिल्ह्याला याची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. व सोबतच मग नंतर मोठे मोठे गाव जे आहे मधले नंतर ते कळंब आहे, त्यानंतर दारवा येतं, यवतमाळ येतं, दिग्रस येतं, दिग्रस नंतर पुसद, पुसद नंतर उमरखेड, हदगाव आणि ह्या सगळ्या मोठे मोठे शहरं मित्रांनो यामध्ये येतात. आता आपण हे बघू शकतो की इथे बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि या माध्यमातून ते समोर आपल्याला जे आहे मित्रांनो तर समोर रेल्वेच्या कर्मचाऱ्याचे क्वार्टर पण मित्रांनो तयार आहेत. तर अशी ही परिस्थिती आहे. त्याच्याच साईडला त्या रेल्वे क्वार्टरच्या साईडला मित्रांनो रेल्वेच्या पटऱ्या पण आलेल्या आहेत. आशा करू की लवकरात लवकर हा आपला प्रोजेक्ट जो आहे तो सुरू होईल. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. पुन्हा नवीन अपडेटसह याच विषयावर पुन्हा भेटूया. आपल्या एक आपण काम करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बरेच लोक म्हणतात तुम्ही शेअर करा म्हणू नका, मग तुम्हाला जे करायचं ते करा, परंतु आम्ही चांगले अपडेट देण्याचा मित्रांनो प्रयत्न असतो. हे ब्लॉग विकासाचे आहेत, हे ब्लॉग भारताच्या नवीन भविष्याचे आहेत, हे ब्लॉग विदर्भ मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी वाढवणारे आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. नमस्कार. वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या संदर्भात आज आपण दिग्रजच्या धावंडा नदीवर आलेलो आहे आणि सुपरवायझर आपले इथल्या ठिकाणचे आर मुरुगन साहेब आहेत, जे की तामिळनाडूचे आहेत. आपल्याला माहीतच आहे दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू स्टेट आहे, तिथून आपल्या इथे या ठिकाणचं सगळं कामाचं सुपरविजन जे आहे तर मुरुगन भाऊकडे आहे. आणि या संदर्भात आता मुरुगन भाऊ आपल्याला 2 शब्द सांगतील की हे ट्रेनच्या संदर्भात सध्या काय काम चालू है, क्या काम चल रहा है अभी सर? क्या काम है? अभी ये स्लैब का काम चालू है। हाँ, स्लैब का काम। तो इसके बाद क्या काम रहता है? जहाँ वैसे अपने स्टेशन पे पटरी आई, पटरी है, पटरी आएगा, वो स्टेशन बिल्डिंग चालू है ना साहब, हाँ, उसमें आएगा। फिर उधर अपना वायुगला तरफ एक बिल्डिंग है, हाँ, स्टेशन बिल्डिंग, स्टेशन उसमें भी बिल्डिंग, आएगा, उसमें भी आएगा। उसमें भी आएगा। उसका बात इधर ये कि एफओ भी आएगा, क्या हाँ। बोलते हैं आप, दादर, हाँ हाँ हाँ, दादर बोलते हैं ना, वो भी चालू है। दादरा दादरा, वो भी हाँ। चालू है। लोगों के मन में एक सवाल है कि ये ट्रेन जैसा पहला फेज यहाँ तक चालू हुआ है कलम, वर्धा से कलम, तो अभी फिर आपका काम यहाँ से
जो सेवानगर है, ईसापुर हाँ, का बाद ईसापुर के बाद उधर से दूसरी कंपनी दूसरा है, कंपनी और आपकी कंपनी के यहाँ से लेके दारवा तक SMS कंपनी ये है। समझ का उसका दारवा का बाद भी अपना है, हाँ, लेकिन दूसरा को दे दिया राज्य रजिस्ट्री करके, ओके, ऐसा राशि तो आप उन लोग कर रहा है। अब मैं जैसा इसका बहुत पहले से इसमें कंटेंट बना रहा हूँ, मुझे शायद ऐसा लगता है कि इसके बाद पटरी आ गई तो कितना समय लगेगा यवतमाल तक काम अपना पूरा दारवे तक पूरा होने 2-2.5 साल लगेगा, उससे ज्यादा ही लगेगा पूरा होने में, ट्रेन चालू होने में ज्यादा ही, अभी कम से कम 27-28 28 हो तक। सकता, वो भी बोल नहीं सकता। तर मित्रांनो ही आहे 27 पर्यंत समजा, म्हणजे 26 पूरा होने के बाद 27 के चालू हो इसमें, जाएगा। क्योंकि अभी फाइनल अपन देखते कि पूरा पुलिया का काम जो भी है, ब्रिज का काम, वो अभी फाइनल स्टेज में है। 26 साल पूरा लगेगा, 27 में पूरा होने की चांसेस है। इसका फेज उसके बाद पुसत का तो जो है वो कंपनी बताएंगी कब तक के है, तो ये फेज वहाँ तक के चालू हो सकता है। तर मित्रांनो 2027 पर्यंत म्हणजे 26चा आता 12-13 महिने लागू शकतात, आणि त्यानंतर मग हा 284 किलोमीटरच्या फेजमध्ये, याची फेज वेगवेगळे आहे, मी मागेही सांगितलं होतं। कळंबपर्यंतचा फेज चालू झालेला आहे। कळंब ते यवतमाळ डिस्टन्स जास्त नाही आहे, 17 ते 18 किलोमीटरच येतं, आणि मग यवतमाळ ते दारवा हे साधारण 35 किलोमीटर, आणि दारवा ते दिग्रस हे 35 किलोमीटर हा जो फेज आहे। आणि इथं दिग्रसच्याही समोर मित्रांनो ज्या स्पॉटवर आम्ही उभं आहे, तर इथून 3-4 किलोमीटर समोर आहे। आता मुरुगन भाईंनी आपल्याला सांगितलेलंच आहे, फायनल स्टेज आता आपल्याला इथे जानेवारी महिन्यापर्यंत त्याच्यावर स्लॅब पडून जाईल, आणि या पिलरवरती आपण पाहतो की केवढे हे मोठाले अवाढव्य पिलर आहे। आणि ही दिग्रसची धावंडा नदी जी आहे, धावंडा नदीचं यावर्षी स्वच्छ पाणी आहे, बरसात चांगली झालेली आहे। ही मित्रांनो आपली रेल्वेची अपडेट होती, आणि या अपडेटच्या माध्यमातून जी काही डेली अपडेट आहे ते आपण देण्याचा प्रयत्नच करतो आहे। आणि इथे आपण मित्रांनो ही तिसरा शूट करतो आहे आता। आमचे कॅमेरामॅन पण सोबत आहेत, मनोहर सर, जे की आता या संदर्भात मला तरी वाटतं की 27पर्यंत ही ट्रेन चालू व्हायला, म्हणजे 26ची आता जस्ट आता 2 दिवसां 1 महिन्यानंतर मित्रांनो 26 लागणारच आहे, म्हणजे 13-14 महिन्याची आपल्याला प्रतीक्षा आहे। आणि निश्चितपणे आपण 27मध्ये या ट्रेनमध्ये बसण्याची एक आशा बाळगूया। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। तर मित्रांनो एका साईडला आपल्याला धावंडा नदी दिसते आहे, आणि धावंडा नदीच्याच एक्झॅक्ट वर आपण बघतो की हा जो पूल आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा, मागील 15 दिवस पूर्वी मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो होतो, आणि सध्या पुलाचं काम जे आहे लेबर तिकडं काम करत आहेत, कारण हे झाल्यानंतर याच्यावरती सेंटरिंग टाकल्या जाते, आणि सेंटरिंग नंतर 15-20 दिवसातच याच्यावरती जो आहे तो कॉन्क्रीट टाकल्या जाईल। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये दिग्रसची ही धावंडा नदी आहे मित्रांनो, आणि सध्याच आम्ही इथले सुपरवायझर जे आहे मुरुगन भाई यांच्यासोबत बोललो की हे काम नेमकं केव्हा सुरू होणार, कारण की आपण बघू शकतो की मोठे मोठे याचे जे पिलरची साईज आहे, तर ती पिलरची साईज आपल्याला अवाढव्य असलेली दिसते, आणि साधारणतः 400 मीटरचा हा पूल मित्रांनो आहे, आणि त्याची हाईटही आपण बघू शकता की हाईटही मित्रांनो ती साधारणतः 40 मीटरपर्यंत त्याची हाईट पण आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मग आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला की लोकांचं म्हणणं आहे बा हे केव्हा सुरू होणार, कारण की हे नॅशनल हायवे जे असतात तर त्याच्यापेक्षा मित्रांनो याला जे आहे तर टनलचं काम असतं, तर हे त्याला थोडा वेळ लागतो, आणि ही SMS कंपनीद्वारा हे जे या फेजचं काम आहे, म्हणजे आपला इसापूरपासून तर दारव्यापर्यंत हे काम SMS कंपनी करते आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता काल परवाच आपण व्हिडिओ बनवला की पटऱ्या देखील आलेल्या आहे, परंतु यामध्ये जे काम असतं मित्रांनो ते टेक्निकली केलं जातं, आणि ते काम टेक्निकली करत असताना कारण ट्रेनचं काम आहे म्हणून ते सगळ्या बाबी सुरक्षितता व काम क्वालिटी चांगली झाली पाहिजे, कारण या कामामध्ये जसं आपण रोडवरती पाहतो की एखादा गड्डा झाला तर बुजवता येतो, तर या कामामध्ये मित्रांनो तसं काही नसतं जे काम आहे। आणि आजची जी ट्रेन आहे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो जो बोगदाई असेल आणि जे एकंदरीत त्याचं जे आहे तर हाईट जे आहे मित्रांनो पहिल्यापेक्षा या ट्रेनची हाईट आपल्याला जास्त। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आता बघू शकतो की वर्धा यवतमाळ नांदेड ही जी आपली रेल्वे आहे, आणि या रेल्वेसाठी सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो तर त्या रेल्वेच्या पटऱ्या मित्रांनो आता दिग्रसच्या जे रेल्वे स्टेशन आहे इसापूर या ठिकाणपर्यंत ते आलेले आहेत, आणि आपण कामाची जी अपडेट आहे ती नेहमी देतच असतो। आणि फायनली ज्या रुळावरती रेल्वे चालणार आहे मित्रांनो ते रूळ या ठिकाणी आलेले आहेत दिग्रसच्या रेल्वे स्टेशनवरती, जे इसापूरला दिग्रसवरून साधारणतः 2 किलोमीटर अंतरावरतीच इसापूर आहे। आणि आता ही सगळ्याला आपल्याला आनंदाची बाब आहे, म्हणजे आपल्या मनामध्ये जो नेहमीचा प्रश्न होता की आता ही रेल्वे केव्हा चालू होणार, तर निश्चितपणे याच्या कामामध्ये मित्रांनो प्रगती आहे। आणि आजकालची जी रेल्वे आहे
तर ती इलेक्ट्रिसिटी आहे ना तर ती सोबतच होत असते. याला थोडाफार वेळ लागणार आहे, परंतु आता जास्तही आपल्याला म्हणजे वाट पाहण्याची गरज नाही. याची फेज आहे मित्रांनो, पहिलं होतं समजा वर्धा ते कळंब आणि दुसरा फेज कळंब ते यवतमाळ, त्यानंतर तिसरा फेज यवतमाळ ते दिग्रस आणि मग इथून दिग्रस ते पुसद आणि पुसद ते उमरखेड हा एक फेज आहे आणि उमरखेड ते डायरेक्ट मग नांदेडपर्यंत, हदगाव नांदेडपर्यंत ही ट्रेन मित्रांनो जाणार आहे. आणि याचा फायदा असा आहे की या भागातून जर ही मित्रांनो रेल्वे गेली तर याचा निश्चितपणे आपल्याला असा फायदा आहे की दिल्लीला ज्या जाणाऱ्या गाड्या आहे तर हे डिस्टन्स आपलं 350 ते 450 किलोमीटरपर्यंत कमी होऊ शकतं. कारण नांदेडहून जे दिल्ली जाणारी गाडी आहे मित्रांनो तर ती आपल्याला माहीत आहे औरंगाबाद, मनमाड त्या मार्गे जाते, ती खूप फिरून जाते. परंतु हा रूट झाल्यानंतर वर्ध्यापासून नरखेड वगैरे किंवा नागपूर मार्गे आपलं याच्यात 300-350 किलोमीटरच्या वर मित्रांनो डिस्टन्स वाढणार आहे. आणि ही सध्या आपल्या दिग्रसची अपडेट आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी पटऱ्या आल्यानंतर आता निश्चितपणे आपण ही दिग्रसपासून जे आहे तर 2000 साधारणतः येणाऱ्या 26मध्येच मित्रांनो या वर्षामध्ये दिग्रस ते यवतमाळ हा टप्पा चालू होणार आणि त्यानंतर मग लगेच काही पुढच्या 2-4 महिन्यामध्ये आणि शक्य झाल्यास 2027पर्यंत ही आपली रेल्वे निश्चितपणे नांदेड ते वर्धा आपली पूर्ण कंप्लीट होईल अशी आपण आशा बाळगूया. कारण जे काम आहे मित्रांनो दर 8 दिवसाला काही ना काही अपडेट आपल्याला चालू असलेलं दिसतं. या माहितीनुसार आजचा व्हिडिओ मित्रांनो इथं संपूया. आणखीन काही जर नवीन अपडेट आली तर आपल्याला मी देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. यवतमाळ नांदेड रेल्वे हे जे आहे दारव्यापासून आपण तिवसा जे आहे त्या तिवसा स्पॉटवर आलेलो आहे आणि येथील पुलाचं काम मागील आपण 2 वर्षापासून हा व्हिडिओ टाकलेला आहे. परंतु आता करंट सिच्युएशनमध्ये आपल्याला तिवसा येथील आपण काम बघू शकतो. मित्रांनो याही परिसरामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की बेसमेंटचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि या साईडला जे आहे ते पिलर आपल्याला दिसत आहेत. तर त्या याच्यावरून जे पुलाच्या कामासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि क्रेनच्या सहाय्यानेच ते बसवले जाणार आहेत. आणि येत्या काही दिवसातच आपण केव्हा ट्रेन सुरू होणार हे जे प्रश्न आपले नेहमी मनामध्ये आहेत. तर आणि पुलाचं काम आपलं मित्रांनो अंतिम टप्प्यावरती असलेलं दिसतं. आणि या भागामध्ये म्हणजे दारव्यापासून तर यवतमाळपर्यंत हा परिसर आहे मित्रांनो. तर हा आपला जो टप्पा आहे दारवा ते यवतमाळ हा 40 किलोमीटर आणि दिग्रसवरून जे आहे तर दिग्रसवरून आपल्याला ही ट्रेन 72 किलोमीटरचा टप्पा आहे यवतमाळचा. याचं काम आज सकाळी आपण जे आहे व्हिडिओ पूर्ण दिग्रसपासून तर ते हर्सूल फाट्यावरचे असेल तसेच दारवा परिसरातील असेल. आणि आता सध्या आपण यवतमाळ इथनं जे आहे हा परिवर्तित मार्ग केलेला आहे. इथून डायव्हर्शन आपल्याला दिलेलं आहे आणि इथून आपल्याला गाडी चालवत असताना ती स्लोमध्ये चालवायची आहे. आम्ही इथं गाडी साईडलाच उभी करून मित्रांनो आपली शूटिंग घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन वर्धा यवतमाळ नांदेड या प्रोजेक्टची आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण पण एक आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला फेसबुकवर आपण मित्रांनो फॉलो करा. आणि आजचा हा व्हिडिओ जे आहे आपला मित्रांनो एकतर आज अपलोड होईल यूट्यूबला आणि आपल्या फेसबुक पेजला देखील. तर आपण आपल्या फेसबुक पेजला पण फॉलो करा व येणारी ट्रेन आपली पुसदपासून पण लवकर सुरू व्हावी, उमरखेडपासून पण लवकर सुरू व्हावी. कारण विदर्भ व मराठवाड्यातील हा जो मित्रांनो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट आपल्याला चालू होणं ही काळाची गरज आहे. आणि येत्या काही दिवसातच मित्रांनो आपल्याला ही ट्रेन धावताना दिसेल. आणि यामधील तिवसा आणि दारवा या मधोमध मित्रांनो ही जागा आहे. इथून यवतमाळ साधारणतः 15 किलोमीटरवर आहे आणि दारवा पण मित्रांनो इथून 25 किलोमीटरवरती दारवा आहे. तर ही अपडेट मित्रांनो आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून आपल्याला सांगा व आपल्या मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढील स्पॉटवर. मित्रांनो आपण एक काल परवाच व्हिडिओ टाकला होता जे आपलं वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे आहे त्या रेल्वेच्या पुलाचं काम चालू होतं आणि आपण सांगितलं होतं की मोठमोठ्या मशिनरी आल्यामुळं त्या पुलाचं काम होणार आहे. तर आज आपण पाहतो मित्रांनो की याचा जे आहे तो दुसराच दिवस आहे आणि आज फायनली जो पुसद बायपासवरील आपला पूल आहे मित्रांनो तो पूर्ण झालेला आहे. आणि आता जसं मागे आपण 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की यानंतर जे आहे तर पुलाचंच काम आहे. म्हणजे दिग्रस परिसरातील हा एक पूल झाले आहे. समोर धावंडा नदीवरील पूल पूल झालेला आहे आणि त्यानंतर अरुणावती नदीवरील पुलाचं देखील काम चालू आहे. आणि पुलाचं काम ज्यावेळेस मित्रांनो होत असतं तर त्यावेळेला नंतर डायरेक्ट पटरी त्या ठिकाणी बिछावल्या जाते. म्हणजे पुसदवरून जे आहे तर ते दिग्रसवरून जे आहे यवतमाळपर्यंत रूट लवकर चालू होईल. धन्यवाद. मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे ट्रॅकवरील आपण पाहतो की एकाने काल आपल्याला कमेंट केली होती किंवा धावंडा नदीवरील पूल दाखवा. आताच आपण तो बायपासवरील शूटिंग घेऊन आलो आणि आपल्याला तो तिथे दिसत आहे.
थोडं पाणी असल्यामुळं आम्ही जाऊ शकत नाही, परंतु निश्चितपणे 1-2 दिवसात डायरेक्ट त्या डायरेक्शनवरील जे 3 पुलं आहेत, काठी रोडवरीलही पूल आहे, म्हणजे दिग्रस या परिसरात मित्रांनो पुलाचं काम आता अंतिम टप्प्यावरती झालेलं आहे. आणि पूल झाल्यानंतर मग कुठलंही याला पाहतो आपण 2 ते 4 महिन्यातच यावरती रेल्वे पटरी बसवण्याचं काम सुरू होणार आहे. कारण अनेक पुलं पाहतो आपण, कामं जे आहेत दिग्रस ते दारवा या परिसरातील त्याचं काम मित्रांनो अंतिम टप्प्यावर आहे. जे साखऱ्यापर्यंतचं जे काम आहे तर ते पुलाचं काम अंतिम टप्प्यावर आहे. तर येत्या काही दिवसातच आपल्याला सगळे अपडेट आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला व आपल्या फेसबुक पेजला व इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला यवतमाळ, कारंजा लाड, दारवा हे बोर्ड दिसत आहे आणि या साईडनं आता आपण या अरुणावती नदीवरती बघूया की इथं जे आहे तर पुलाचं जे काम आहे मित्रांनो, ओव्हरब्रिजचं अरुणावती नदीवरील जे आहे तर 80% पूर्ण झालेलं आहे. आणि एक साईडचंच आपण पाहतो की एका साईडचा हा पिलर जो आहे तर तो टाकायचा राहिलेला आहे. आणि साईडला मित्रांनो जे अरुणावती धरण आहे, जे चिरकुटा डॅम म्हणून प्रसिद्ध आहे, तर ते चिरकुटा डॅम इथूनच आहे. आपल्याला हा जुना पूल दिसतो आहे या नॅशनल हायवे दारवा दिग्रसचा, तर हा पूल जुना पूल आहे. आणि हा नवीन बनलेला रेल्वेचा पूल जो आपण सर्वात उंच आणि मोठा म्हणतो तो साधारणतः इथनं असणार आहे तर आणखीन तिथपर्यंत, म्हणजे पुसदपासून तर यवतमाळपर्यंत जो या पुलाचा टप्पा आहे, जे रेल्वेचं काम आहे मित्रांनो, तर सर्वात मोठा हा पूल असणार आहे अरुणावती नदीवरील. आणि इथेच आपण एखादा आता थंबनेलसाठी हा व्हिडिओ पण याच्यामध्ये एक फोटो पण मित्रांनो घेणार आहोत. कारण या टप्प्यामधील एक वर्धा नदीवरील पूल आहे जो आपला वर्ध्यापासून जवळच आहे, तर तो भिडी नदीवर आहे, तर तिथे तो एक पूल आहे. आणि हा एक पूल मित्रांनो वर्धा, यवतमाळ, नांदेडवरील आताही आपल्याला मोठमोठ्या क्रेनच्या सहाय्याने इथे आपल्याला ते साईडला दिसू शकतं की मोठी क्रेन आहे आणि त्या क्रेनच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू असलेलं दिसतं. आता यावर्षी नदीला थोडा या भागात पाऊस कमी असल्यामुळं थोडं पाणी कमी आहे, अन्यथा या ठिकाणी जास्त पाणी असतं. आणि हा जो टप्पा आहे ह्या अरुणावती नदी पुलावरील हा यावरील म्हणजे दिग्रसपासून तर यवतमाळपर्यंत मित्रांनो सर्वात मोठा हा टप्पा आहे. हे काम मित्रांनो लवकरात लवकर आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आपण आता हर्सुल फाट्यावरील शूटिंग दाखवली सकाळी दिग्रस. मित्रांनो नमस्कार, आपण बघू शकता वर्धा, यवतमाळ, नांदेड या रेल्वेचं काम कशा पद्धतीनं चालू आहे. आणि हे काम जे आहे तर दिग्रस आणि पुसद या मार्गावरील मित्रांनो काम आहे. आपण आता सध्या वर जाऊया आणि या ठिकाणी शिडी पण तयार झालेली आहे, म्हणजे पुलाचं काम आता आपण बघू शकतो की साधारणतः आपलं 100% या ठिकाणी झालेलं आहे. आणि या साईडला आपल्याला हे पटेल अँड इंजिनिअरिंग कंपनीचे ट्रक आहे मित्रांनो, म्हणजे 2017 साली या कामाला सुरुवात झाली होती. आज ते ट्रक आपण असं बघू शकतो की ते बंद झालेले आहेत. म्हणजे हे काम नेमकं सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि रेल्वेचं कसं असतं. चला तर आपण वर या ठिकाणी जाऊया, आता काम बघूया. बघू शकतो आपण ह्या पायऱ्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. आणि साईडच्या पुलाच्या साईडचं जे काम असतं मित्रांनो, हे सध्या जी हाईट आहे तर त्या हाईटनुसार हे काम रेल्वेमध्ये कुठलाही इतर प्राणी जाता कामा नाही. हे आजचे नवीन स्टँडर्ड, नवीन मानक आपल्याला या ठिकाणी असलेले दिसतात. आणि वर आपण बघू शकतो या दोन्ही साईडला, इकडे या साईडला इथून मित्रांनो पोहरादेवी जास्तीत जास्त 7 ते 8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटरवरती पोहरादेवी आहे. थोडं वर चढून दम पण लागलेला आहे. एवढा मोठा हा पूल या ठिकाणी तयार झाला.